नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या मौजा पडसोना येथील लघु सिंचन प्रकल्प देवखेडा गेल्या तब्बल 25 वर्षापासून कोरडास असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सन 2001 पासून या प्रकल्पामध्ये पाण्याचा कोणताही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्पाचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहे। विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पन्न घेतले जातात, मात्र सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। पाण्याअभावी बागाची उत्पादकता घटत असून अनेक शेतकरी चिंतेत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की देवखेडा लघु सिंचन प्रकल्पासाठी कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत निर्माण करण्यात यावा, तसेच प्रकल्प कार्यान्वित करून परिसरातील शेतीला दिलासा द्यावा। दरम्यान या प्रश्नाकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। नमस्कार, मी रुपेश गोवाड, बेनोडा येथील शेतकरी, अमरावती जिल्हा वरुड तहसील। आणि बेनोडा येथील जे मौजा पडसोना आहे, पडसोनामध्ये लघु सिंचन प्रकल्प जो आहे आपला देवखेडा प्रकल्प हा 2001 मध्ये बनलेला आहे। आणि 2001 मध्ये बनल्यानंतर आज 2026 म्हणजे 26 वर्ष जवळपास ह्या प्रकल्पाला पूर्ण झाले। त्याच्यानंतर फक्त हा 26 वर्षामध्ये एकदाच प्रकल्प भरलेला आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या धरणामध्ये म्हणजे एकदा प्रकल्प भरला, त्याच्यानंतर हा प्रकल्प 100% कधीही भरला नाही 26 वर्षात। आणि पाण्याचा जो स्रोत आहे हा धरणाला एकदम फार कमी आहे, त्याच्यामुळे हा प्रकल्प भरण्यात येत नाही। आणि ह्या धरणाखाली जे समजा जवळपास 1000 हेक्टर जे जमीन आहे कास्तकाराची, आणि हा एरिया 1000 हेक्टर पूर्ण संत्र्यानं भरलेला आहे। आणि दुष्काळ म्हटलं म्हणजे हा एरिया ड्राय झोन घोषित आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही 10 वर्षापासून जवळपास खासदार साहेब, आमदार साहेब यांच्या आम्ही संपर्कात आहोत। आणि हा डॅम म्हणजे ह्या लघु प्रकल्पामध्ये जे बंद पाईपलाईनद्वारे जे धवलगिरी नदीचं पाणी टाकण्याचा जो प्रस्ताव होता हा 10 वर्षापासून पेंडिंग आहे। 10 वर्षापासून आम्ही आमदार साहेबाकडे, खासदार साहेबाकडे जाऊनही आणि जलसंपदा विभागाचे जे कर्मचारी आहे समजा साहेब लोक, त्यांच्याकडे जाऊन आढावा बैठकीत पण गेलो। आढावा बैठकीत गेल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर होतात सगळे। आणि हा प्रकल्प जे बंद पाईपलाईन आहे, जे जलसंपादनचे जे अधिकारी आहे त्यांनी सांगितलं जी एकदा जे सर्वे झाला होता बोंडे साहेबांनी जो केला होता, त्याच्यानंतर जे जलसंपादनचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे गेलो। हा जो सर्वे झाला होता ते फाईल हरवली असे मुन्नाने साहेबांनी असं आम्हाला सांगितलं। आणि डबल आता हा धरणाचा सर्वे डबल करा लागेल। आता वारंवार हा सर्वे जर असा वारंवार जर होत राहिला तर ह्या धरणामध्ये पाणी आणून कधी टाकेल? हा 1000 हेक्टर पूर्ण कोरडो एरिया झाल्यानंतर हे आणून टाकणार आहे काय? आणि ही जलसंपादनाचे जे अधिकारी आहे ह्या फाईला यांच्या ऑफिसमधून गायब कशा होते? आणि ह्या डॅममध्ये 1 किलोमीटरची फक्त पाईपलाईन आहे। 1 किलोमीटरच्या पाईपलाईनमध्ये हे आधी सर्वे झाला आहे, त्याच्यावर पैसे पण मंजूर झालेले आहे। आणि एवढं सगळं मंजूर होऊनही आम्ही आढावा बैठकीला जातो, पण उडवाउडवीचे उत्तर देऊन आज 10 वर्षापासून ह्याच प्रकल्पामध्ये म्हणजे पाणी आणून टाकण्यात येणार आहे, 10 वर्षापासून काही या कामाला गती आली नाही आहे। आणि आता हा डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारी महिन्यात सगळ्या विहिरींचे पाणी तुटून जाते। आणि अर्धा घंटाच्या पाण्यावर आम्हाला झाडाची हे करावं लागते, टँकरनं याने त्यानं आपलं ते जगवा लागते। हा दुष्काळाला दरवर्षी सामोरं जावं लागते। ह्या प्रकल्प मार्गी लागावा अशी आमची इच्छा आहे। बोला मनोज भाऊ, सांगा। या प्रकरणात या प्रकल्पासाठी जे धावपळ करणारे शेतकरी आहे जवळपास 10-15 वर्षापासून हे मेहनत घेऊन राहिले, सर्वे झाला, सगळं झालं, परंतु या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या कुठल्याही बाजूनं उदासीन नाही आहे। म्हणजे त्याचं धोरण हे फार चुकीचं आहे। 15 वर्षापासून शेतकऱ्याला निवड उडवाउडवीचे जे काही लोकप्रतिनिधी झाले, मागं बोंडे साहेब झाले, त्याईनं 4-5 मिटिंगा लावल्या। आता हे आमदार साहेब आहे, 4 वेळा याच्याकडे जाऊन आलो, नागपूरला जाऊन आलो। नागपूरला या म्हणते, अमरावतीला या म्हणते, वरुडले मिटिंग लावली म्हणते, निव्वळ मिटिंगावर मिटिंगा चालू आहे। पण लोकप्रतिनिधी म्हणून हे त्याचं काम आहे प्रकरण पूर्णत्वास नेणे किंवा प्रकल्प पूर्णत्वास नेणे, हे त्याचं काम। शेतकऱ्याला जर करा लागून राहिलं आणि मिटिंगा शेतकऱ्याला जर भरवा लागून राहिल्या तर लोकप्रतिनिधी काय करते, हा माझा सवाल आहे। आमची लोकप्रतिनिधी जे आमचे समजा त्यांना एकच विनंती आहे की हा जो प्रकल्प जर पूर्ण झाला समजा देवखेडा लघुसिंचन प्रकल्प, तर या माध्यमातून या भागातले जे 1000 हेक्टर क्षेत्र आहे समजा म्हणजे 3000 एकरपर्यंत हे क्षेत्र जलसिंचित होऊ शकते। त्यामुळे या प्रकल्पामध्ये पूर्ण लक्ष घालून
लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण मार्गी करून लावावा मार्गी हीच लावावा विनंती. आणि ही विनंती. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.